नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पॉलिटिकल आयडियोलॉजी हा जो पेपर आहे तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पॉलिटिक्स G3 म्हणून आहे। त्यामध्ये आणि आपल्या आयडियोलॉजीच्या पेपरमध्ये आंबेडकरवाद, फुलेवाद आणि स्त्रीवाद ह्या आयडियोलॉजी थोड्या डिफरन्स आहेत, वेगळ्या आहेत। तर त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून या प्रश्नामध्ये आपण काही फुलेवाद, आंबेडकरवाद आणि स्त्रीवाद यावरील प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर जर कोणी नव्याने आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। अद्याप 70% विद्यार्थी हे चॅनल सबस्क्राईब न करता पाहत असतात। तर आपण चॅनलला सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नसतात। आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर व्हिडिओ टाकलेलं त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर आपल्याला मिळत असते। तर विद्यार्थी मित्र हो, आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं। तर पाहू आपण आज पॉलिटिकल आयडियोलॉजी या पेपरातील पहिला प्रश्न काय आहे। प्रश्न पहिला आहे, डॅश डॅश या विचारवंताने व्यवसाय संघवाद हे फेब्रियन समाजवाद व श्रमिक संघवादाचे बौद्धिक अपत्य मानले आहे। कोणत्या विचारवंताने मांडले? तर याचं उत्तर आहे पर्याय सी, रोको या विचारवंतांनी व्यवसाय संघवाद हे फेब्रियन समाजवाद व श्रमिक संघवादाचे बौद्धिक अपत्य मानले आहे। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 2, फॅसिझम विचारप्रणालीचा उगम कोणत्या देशात झाला आहे? आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, इटाली या देशामध्ये मुसोलिनीच्या नेतृत्वाखाली फॅसिझम या पक्षाचा उदय झालेला आहे आणि हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। तर विद्यार्थी मित्र यानंतर प्रश्न पाहू आपण। प्रश्न क्रमांक आहे 3, महात्मा गांधी यांच्या राजकीय विचारात सर्वश्रेष्ठ स्थान डॅश डॅशला आहे। तर महात्मा गांधींच्या राजकीय विचारामध्ये सत्याग्रहाला सर्वश्रेष्ठ स्थान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। कशाला सर्वश्रेष्ठ स्थान आहे? तर ते सत्याग्रहाला आहे आणि म्हणून पर्याय सी हे याचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न क्रमांक आहे 4, डॅश डॅश शतकापासून स्त्रियांवरील अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी व स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। 19व्या, 21व्या, 20व्या, 18व्या। तर विद्यार्थी मित्रांचं उत्तर आहे 19व्या शतकापासून स्त्रियांवरील अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी व स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। प्रश्न क्रमांक 5 लक्ष द्या, सिंडिकॅलिझम म्हणजे काय? पर्याय ए आहे श्रमिक संघवाद, पर्याय बी आहे लोकशाही संघवाद, पर्याय सी आहे फेब्रियन संघवाद आणि पर्याय डी आहे यापैकी नाही। आणि विद्यार्थी मित्रांचं उत्तर आहे श्रमिक संघवाद। श्रमिक संघवादाला सिंडिकॅलिझम असे म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न, महात्मा गांधीजी यांनी अहिंसेचे किती प्रकारात वर्गीकरण केले आहे? महात्मा गांधींनी अहिंसेचे किती प्रकारात वर्गीकरण केले आहे असा तो प्रश्न आहे। महात्मा गांधींनी 3 प्रकारामध्ये अहिंसेचं वर्गीकरण केलेलं आहे। दुर्बलाची अहिंसा, भित्र्याची अहिंसा, वीराची अहिंसा अशा अहिंसेचे प्रकार गांधींनी सांगितलेले आहेत। 3 प्रकारामध्ये विभागणी केलेली आहे। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न क्रमांक आहे 7, लोकशाही समाजवादाची गुण कोणते आहेत? आणि विद्यार्थी मित्र हो, पर्याय आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार हा लोकशाही समाजवादाचा गुण आहे। पर्याय बी आहे साधनांची नैतिकता, हा सुद्धा लोकशाही समाजवादाचा गुण आहे। समाज हिताला प्राधान्य हाही गुण आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल वरील सर्व हे याचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न क्रमांक आहे 8, डॅश डॅश हा कालखंड भारतीय स्त्रीवादाचा पहिला टप्पा असल्याचे मानले जाते। कोणता कालखंड पहिला टप्पा असल्याचे मानले जाते? पर्याय आहे 1850 ते 1915, पर्याय बी आहे 1991 ते 1999, पर्याय सी आहे 1758 ते 1858 आणि पर्याय डी आहे 1922 ते 1939। आणि विद्यार्थ्यांचं उत्तर आहे पर्याय ए 1850 ते 1915। त्यानंतरचा प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक आहे 9, इसवी सन डॅश डॅशमध्ये इटाली या देशात फॅशिस्ट पक्ष सत्तारूढ झाला होता। फॅशिस्ट पक्ष कधी सत्तारूढ झाला असा हा प्रश्न आहे आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे 1922। 1922मध्ये मुसोलिनीचा फॅशिस्ट पक्ष हा इटालीमध्ये सत्तारूढ झालेला आहे। त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण। प्रश्न क्रमांक आहे
10 कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा ग्रंथ कार्ल मार्क्सने लिहिलेला आहे आणि म्हणून प्लेटो, अरिस्टॉटल, मिल हे पर्याय वाचण्याची सुद्धा आपल्याला गरज भासणार नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे तो आंबेडकरवादावर आहे. प्रश्न क्रमांक आहे 11. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅश डॅश लोकशाहीचा पुरस्कार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पर्यायी आहे अध्यक्षीय लोकशाही, पर्याय बी आहे आर्थिक लोकशाही, पर्याय सी आहे सामाजिक लोकशाही आणि पर्याय डी आहे यापैकी नाही. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे सामाजिक लोकशाही. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक लोकशाहीचा पुरस्कार केलेला आहे. ज्या लोकशाहीमध्ये समताधिष्ठित समाजरचना असेल, स्वातंत्र्य, समता, न्याय ही मूल्ये असतील, म्हणून त्यांनी हा नुसता शासन प्रकार मांडला नाही तर ती जीवन पद्धती मांडलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 12. 12वा प्रश्न गांधीवादावर आहे. महात्मा गांधीजींनी आपल्या ग्रामस्वराज्य या संकल्पनेत डॅश डॅश या तत्वावर अधिक भर दिला आहे. तर महात्मा गांधींनी विकेंद्रीकरणावर अधिक भर दिलेला आहे ग्रामस्वराज्यामध्ये आणि मग त्या धर्तीवर आपण भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 40 आणलेला आहे आणि 73व्या आणि 74व्या घटनादृष्टीने 1993 पासून पंचायत राजमध्ये विकेंद्रीकरण सत्तेचं करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला ज्ञात आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 13. जॉन स्टुअर्ट मिल यांनी कोणत्या ग्रंथाची मांडणी करून उदारमतवादी स्त्रीवादाला चालना दिली? आता यासाठी आपल्याला जॉन स्टुअर्ट मिलची ग्रंथ माहीत असली पाहिजेत. जॉन स्टुअर्ट मिलने कोणत्या ग्रंथामध्ये हे सांगितलेलं आहे? तर विद्यार्थी मित्र हो, जॉन स्टुअर्ट मिलचा ग्रंथ पहिलाच आहे, पर्यायी आहे सब्जेक्शन ऑफ वुमेन आणि हाच तो ग्रंथ आहे. वुमन राईट्स किंवा विंडिकेशन ऑफ द राईट ऑफ वुमेन यापैकी नाहीत. त्याचं उत्तर आहे सब्जेक्शन ऑफ वुमेन या ग्रंथामध्ये जॉन स्टुअर्ट मिलने उदारमतवादी स्त्रीवादाला चालना दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 14. डॅश डॅश यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार करत देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांसाठी असावा असे सुचविले. तर पर्यायी आहे महात्मा गांधी, पर्याय बी आहे राजाराम मोहन राय, पर्याय सी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पर्याय डी आहे महात्मा फुले. आणि विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा फुलेंनी निर्मिकाची संकल्पना सांगितलेली आहे आणि एकेश्वरवादाचा पुरस्कार केलेला आणि सर्वांना पूजा करण्याचा अधिकार सर्वांसाठी असावा असं सुचवलेलं आहे, म्हणून हे फुलेवादावरचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 15. लक्ष द्या. राज्यसंस्था ही कृत्रिम असून स्वार्थी हेतूने धनिक वर्गाने निर्धनावर लादलेली यंत्रणा आहे असे कोणी म्हटले? पर्यायी आहे कार्ल मार्क्स, पर्याय बी आहे जे एस मिल, पर्याय सी आहे रुसो, पर्याय डी आहे जॉन लॉक. आणि विद्यार्थी मित्र, प्रश्नाचं उत्तर आहे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्सने असं म्हटलेलं आहे की राज्यसंस्था ही कृत्रिम असून स्वार्थी हेतूने धनिक वर्गाने निर्धनावर लादलेली यंत्रणा आहे असं कार्ल मार्क्सने म्हटलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक आहे 16. विचाराचे मृत रूप म्हणजे विचार प्रणाली होय अशी विचार प्रणालीची व्याख्या कोणी केली? विचार प्रणाली या संज्ञेची व्याख्या कोणी केली असं म्हटलेलं आहे? तर याची व्याख्या पर्याय बी मॅन्ड्रिन यांनी केलेली आहे. ही मॅन्ड्रिनची व्याख्या आहे. मॅन्ड्रिन यांनी विचाराचे मृत रूप म्हणजे विचार प्रणाली होय अशी व्याख्या केलेली आहे. प्रश्न क्रमांक आहे 17. पहिल्या महायुद्धानंतर खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये अतिरेकी राष्ट्रवाद जन्माला आला? आणि विद्यार्थी मित्र हो, पर्यायी आहे इंग्लंड अमेरिका, पर्याय बी आहे जपान अमेरिका, पर्याय सी आहे रशिया व इंग्लंड आणि पर्याय डी आहे इटाली आणि जर्मनी. आणि याचं उत्तर आहे इटाली आणि जर्मनी. इटाली आणि जर्मनी या 2 राष्ट्रामध्ये आक्रमक राष्ट्रवाद जन्माला आलेला आहे. तो फॅसिझम आणि नाझिझम म्हणून ओळखला जातो. राष्ट्रासाठी व्यक्ती अशी ती विचार प्रणाली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. उदारमतवादाचं जनक कोण? पर्यायी आहे जॉन लॉक, पर्याय बी आहे रुसो, पर्याय सी आहे जे एस मिल, पर्याय डी आहे जेरमी बेंथम. याचे उत्तर आहे जॉन लॉक. जॉन लॉकला आपण उदारमतवादाचा जनक संबोध. प्रश्न क्रमांक आहे 19. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण असा प्रश्न आहे. गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक पर्यायी आहे कार्ल मार्क्स, पर्याय बी आहे जे एस मिल, पर्याय सी आहे महात्मा फुले. आणि विद्यार्थ्याचं उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा फुलेंनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, तृतीय रत्न ही महात्मा फुलेंची ग्रंथ आहेत आणि हा फुलेवादावरचा प्रश्न आहे.
पाहू आपण त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20 काय आहे तो. शेवटचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्र लक्ष द्या. एंड ऑफ आयडियोलॉजी या ग्रंथाचे लेखक कोण? आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे डॅनियल बेल. डॅनियल बेल हे एंड ऑफ आयडियोलॉजी या ग्रंथाचे लेखक आहेत. डॅनियल बेलने एंड ऑफ आयडियोलॉजी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. आज आपण 20 प्रश्न पाहिलेली आहेत. आपल्या सर्वांना उपयोगी ठरेल. या चॅनलवर नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हे चॅनल शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.